विकास भाऊ नमस्कार. नमस्ते दादा. आज किती लोड आणलेला आहे? काय टोटल 19 काय होते? बर. आज सगळा धमाकाच करून टाकलाय. आपण चांगला. बरं, गाई सगळ्या विकलेले आहेत? नाही, 2 आहेत काय. पण नाही, 3 काय आहेत त्या सारडा डेअरीच्या काय घरी, म्हणजे सिलेक्शन वाला काय. म्हणजे घरी बिरी ठेवायचा असा काही प्रकार नाही? घरी ठेवली मी. 2 महिन्याची कच्ची गाय आणली होती, ते तिकडे ठेवली, मुकून सोडली. बर. ही गाय केवढ्याला दिली? आता केवढ्याला देण्यापेक्षा तुम्हाला सांगतो मी सगळ्यात महत्वाचा विषय, किंमत हा विषय टॉपिकच डायरेक्ट डील करून टाकू. पण कसं आहे, मी गाई ह्यातनं 1,25,000 रुपयाला 30 लिटर वाली गाई दिली तुम्हाला, ती बी दाखवतो. आणि सगळ्यात हायपाय गाई मी 35-36 वाल्या 1,60,000 पुढे विकल्या नाही. लक्षात आलं? म्हणजे 1,25,000 जी दिली ती 1,60,000 पर्यंत हायस्ट गाय विकलेली आता त्या लॉट मध्ये. ज्या 2 गाय आहेत त्याच्या किमती फक्त जास्त आहेत, ते चॉईस गाय त्यातली ही एक आहे. ही इम्पोर्टेड ब्रीडची गाय सावडाची. ही बी 2 महिन्याचे कच्चे. मी घरी कशी? दात नाही, दात लावला नाही. दात नाही. एवढी रगील आहे की दात दाखवायचं बी म्हणजे घास नाही. बर. आणि ही किती वेळ इलेक्ट्रिशियनचे? दुसऱ्या 8 लिटर दूध केली गाय. शेतकरी माणूस होता, ज्याला कायच करत नाही सांगितलं, ते मला विकायचा तुझ्या भरोसा आली. म्हणून जावा, आपल्या भरोसा ठावाला आपल्याला किंमत भरपूर आहे. बर, ठीक आहे. किंमत नाही सांगायची आपल्याला. 40 दिली ही गाय. 1,60च्या वरती 28 लिटर वाली. बर, 28 लिटर. बर. त्याच्यानंतर ही साधारण काय करेल दूध? हे फर्स्ट टाइमला 38-40 करेल. 38-40 करेल. 2-2.5 महिन्याची कच्ची गाय. 2.5 महिन्याची कच्ची. ते आपले मित्र भैया त्यांना दिली. बर. सिविक डेअरी फार्म. जी गायची जी काय ही जी गायची क्वालिटी आहे ना, ही जी तुम्ही 100 गाय बघताय, मला दाखवा एका गायला चौक पुट्टा नाही. बर. सारडा डेअरी फार्मची आहे काय? सारडाची गाय. मग मला नाही सारडाची, तुम्हाला बिल दाखवतो. इकडे 3 बिल आहे. 3 बिल आहे. कधीच लॉन्चिंग आहे, कधी आली ती बी आहे. ही घेतलं का? टॅग नंबर सगळं आहे. पारदर्शक व्यवहार आहे. व्यवहार पारदर्शकच आपले, की आपण कुठे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही पुढची काय? ठीक आहे. पहिल्यावर 2 दात काय घालतो, पण 6 दात सांगायला लागले. ही 6 दात, हे बिनदात, हे 2 दात, हे 2 दात. बर. ही काय दूध करेल? हे सगळे 25च्या पुढे 30च्या मध्ये दूध करणार काय फर्स्ट टाइम. बर. 40-50च्या पट्टीच्या काय आहे. बर. आता हिला किती दिवस बाकी आहेत? हे 21 ते 25 दिवस गेले. बरं. व्यापाऱ्यांकडे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं असते, व्यापाऱ्यांकडे 20 ते 25 दिवसाचा कालावधी का असतो? तोच सेट व्हायचा काय टायमिंग चांगला. बर. थोडक्यात सांगायला गेलं तर. आता विचारण्यासारखे प्रश्न आता तुम्हाला काय राहिले नाही? विचारा. नाही विचारा. काय राहिलं नाही? विचारा. तुम्हाला कसा जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर मिळते. नाही, उत्तर मिळण्यामध्ये कसं आहे, काय ते काय ठरवून आपल्याला प्लॅनिंग चाललंय काय समोर राहिला मध्ये काही विचारा, म्हणजे काही सांगतो त्याला काय. चुकीचं वाटलं चुकीचं सांगा, बरोबर वाटलं बरोबर. काय ही वडवा शायर तशी म्हणा. माझ्याकडे पेटेगरी सगळी ओरिजिनल मधली कराडाचीच काही खरोखर पॅटेगरी वगैरे सगळं खरोखर पॅटेगरी असते. मग खरोखरची पॅटेगरी दाखवतो. म्हणणारे कुठे काय बी सांगते ती. हो का? सिमन कुठलंय? मॅग्नेट. शायर कोणता आहे? मिस्टर मड. मिल्क किती? मदर मिल्क. एज किती? 13 महिने. वेट किती? 335 किलो. या कालवड्या आल्या बाहेर आहे त्या लॉटच्या, आणि आपण घेतो. ही असते ओरिजिनल हिस्ट्री. मदर मिल्क किती केलंय? 9,000 लिटर, 7,000 लिटर, 6,000 लिटर, 6,500 लिटर. ऍव्हरेज आहे. आपण ज्या काय विकतो ते 7,000 लिटर, 8,000 लिटर, 9,000 लिटर ह्या ऍव्हरेजच्या काय आहेत. आपण काय आवड हवी पैसे घेत नाही, जे आहे ते आपण हिशोबाने देतो. 2 वासरू पहिले आता 30 लिटर पाहिजे. 30 लिटर असं क्वालिटीचं वासरू आहे. 2 दात आहे. 2 दात. तुमचा कपडा बी एवढा चांगला नाही, एवढी स्किन आहे. तुम्ही हात लांब बघा. बघितलं. त्याच्यानंतर नाही पुढची काय? ही पुढची काय बी पहिले तर 28 लिटर पिली गाय. बेस्ट क्वालिटीची गाय. आणि इलेक्ट्रिशियन किती आहे? दुसरं. आपण सांगतोय 50 कमी करून देऊ. बर. ही राहिली का त्याची? ही आहे. बर. राहिली म्हणजे काय झालं, जमिसात मी जरा लक्ष दिलं नाही इकडे तिकडे जरा. आज बरेच माणसं होते. त्यानंतर पुढची ठीक आहे. 32 लिटर वाली. ही दिली का? दिली काय? आज ऑर्डरच्या बेन्स बघा, मोजायचं ना तेवढ्या आहे खाली नुसतं आहे बघा सगळं अंदर. हिला किती टाइम आहे? 20 ते 22 दिवसाचा टाइम. परत तोच प्रश्न 20-22 सेट व्हायचं परफेक्ट रेश.
त्याच्यानंतर ही पुढची. ही 30-32 लिटर वाली गाय. आज व्हिडिओ मोठा होत नाही म्हणजे डायरेक्ट मुद्दा घालतो. ही दिली सांगतो तुम्हाला गाय दिली 1,50,000 रुपये. नाही जोडात नाही एक सुट्टी दिली 1,50,000 रुपये दिली. कोणी बी द्यावी. 33 लिटर घ्या. 33 लिटरची गॅरंटी घ्यायची. आणि हिला काय हे दुधाची क्षमता काय यायची? ही फर्स्ट टाइमला गाई 28 लिटर करून आली गाय. 32 लिटर कशी बी झालं ते दिली 1,40,000 रुपये. दुसऱ्या इलेक्ट्रिशियनला आहेच का? 100% 100% आहे. त्यानंतर ही पुढची गोट्यातल्या सगळ्यात मोठी बिग डॅडी गाय कशी आहे पण गाय बिग डॅडी. नाद करत नाही गाय पहिला साधा. ही पण सारडा डेअरीची नाही साधा नाही. पण हे जर रेकॉर्ड असं आहे की 55 लिटर दूध केल्या गायचं पिल्लो आहे. ओरिजिनल फेकापैकी नाही. ओरिजिनल जे नाही तर समोर येऊन बघेल त्याला साईज कळेल. बिडत समाधान नाही काय चाललंय काय नाही. बरोबर आपलीच गाय मोठी मोठी. तिला किती टाइम आहे? तिला एक 10 ते 15 दिवस टाइम. गाय बेस्ट क्वालिटीचे. काय दूध करेल? फर्स्ट टाइमला माझ्याकडे स्वतःकडे तर 38 लिटर करतो मी. स्वतःकडे 35 38 35 38. छोटं मोठं आपल्याला मोठं बोल नाही पण तिच्यावरनं काय बी शूट करणार. फर्स्ट टाइमला पैसे फिटणार का? आता सगळ्यात महत्वाचं आता आपल्या इथं पैसे का फिटणार नाही मी सांगतो तुम्हाला. मला विचार का नाही फिटणार. आता विषय तुम्हाला सांगतो. आपल्या इथं लोक काय करते ती म्हणजे ब्रीडकडे एवढं परफेक्ट लक्ष देणार कोण नाही. आता दुधाचा दर कसा आहे ती म्हणजे अमूल डेअरी सोडली तर इतर डेअऱ्यांचं मला 29 रुपये तरी अमूलला दूध नाही. माझं कोणाला दूध नाही. नॉर्मल दूध आहे समजा 30 रुपये दर पडतो पण 29,000. आता 25 लिटरचा हिशोब पकडला तिथं मी रोजचा. 30 जाऊ दे तिकडे. 30 कोणाला निघते नाही मग 25 नाही निघणार तर कामच नाही मी तर म्हणतोय. 25 बिल कमी होती हिला एवढी साईज हेवी आहे. एक 28 लिटर पकडू. 28 गुणिले 30 840 गुणिले लगातार 8 महिने शूट करणार अशाच गाय आहेत. 8 महिने लगातार दूध देतील अशा गाय आहेत. 6,700 लिटर दूध आलं. आता दर आहे 30 रुपये. बरोबर. पलीकडे जातो 30,000 मला वाटतंय मोठी गाय. इकडे मी त्या इकडे चल उठ उठ जा उठ. पहिला उठ उठते पण उठ. नको मी तर तिकड नको इथं उभं राहायचं. उंची किती आहे पहिले सांग टोपी काढ. बरं हाईट किती आहे तुमची? 6 फूट 2 इंच. 6 फूट 2 इंच. फक्त इथनं वरती तोंड दिसतंय. मग गाईची हाईट साधारण किती येईल? 6 फूट सरासरी 5 फूट 7 इंच जास्त गायची हाईट येईल. 5-5.5 फूट येईल. पहिल्यावर गाय अमोल दादा. आता ही गाय मी किंमत सांगत नाही. किती रुपयाला गाय दिली पाहिजे? गाय ही साधारण 80च्या आसपास गेली पाहिजे. 1,55,000 रुपयाला गाय दिली आहे. 80-85 काय नाही. हे विकास सांगितलं खरं इथं काही असतंय. पटला दिन टाकली मला आली दिली नाही आली तर कुठं जाणार मी. बरोबर आहे. काय दूध करेल ही? 1,55,000 दिली. 1,55,000 रुपये दूध काय करेल माहितीये का? मारला तर लय शिक्षर मारणार ही. ठीक आहे. त्याला सांगता सांगितलं दिलं तर लय दूध दिल तुला निभार आणि नाही दिलं तर कमी बी दिल. पण किती कमी दिलं तर 25 लिटर दिल. जास्त दिलं तर 40 लिटर दिल. बर. आणि चाऱ्याचं पुढे काय भविष्यात हिला म्हणजे नियोजन? आता एवढी मोठी गाय आहे साधारण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोक्यात येतच की बाबा मोठं माप म्हणल्यानंतर खाद्य बी मोठं आलं. अहो खायला बियाला दगडी टाकला पडून खाते नाही खाते बरोबर आहे. गाय चांगले गाय बँगलोरची खडील गाय असते. हो गाय बँगलोरची म्हणण्यापेक्षा ज्या भागात ना कोण कसा काय कसं आपल्याला सांगू शकत नाही ना. गाय घेतल्या 5 टाकली तर खाल्ली पाहिजे. गाय अशा कंडिशनच्या नाही मला काय म्हणायचे खाण्याविषयी नाही खाद्य बाबा. आता बाकीचे बरेचपैकी लोकांचा विचारधारा कशी असते मोठं जनावर असले की जास्त खायला नाही. जास्त म्हणजे काय 2-3 किलो जास्त ह्यापेक्षा काय जास्त. जिथं 10 किलो टाकतो 13 किलो टाकायला. 13 टाकतो 15 टाकायला. 15 टाकतो 17 टाकायला. काय दूध करेल म्हटलं की तुम्हाला मी केलं तर 40 नाही तर आपलं 25. पहिल्यावर गाय उगाच पहिल्यावर गायची गॅरंटी देऊन मला मूर्ख बनायचं. 1,55,000 1,55,000 ही पण बघा हातार टॉप क्वालिटी हातार आहे. बर तुम्हाला असे बारकी जनावर आवडत नाही का? तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या सारख्यांचं प्रेम आहे आम्हाला जाता बारके मला तर कुठे बघायला आवडते. बघाय आम्हाला बघायला मिळणार तुमच्या वाटेत. आता ही पण गाय कशी क्वालिटी बेस्ट क्वालिटी दाताला शिल्लक गाय. हे बी मित्र आमचे सगळे मित्रच बनले मला काय पैसेच कमवून देणार. साधारण ही काय दूध करेल?
मी काय म्हणतो दूध करायला तर 35 लिटर आरामशीर काय वाद नाही. बरं. आता ही गाय आम्हाला दादा किती रुपये द्यायला पाहिजे Canadian- माझ्याकडे म्हणायचं नाही ओरिजिनल सांगायचं बाकीचे बी तुम्ही व्हिडिओ बनवायचं सगळी म्हणायचं गाय किती रुपये घेतली पाहिजे कॅनेडियन पॅच आहे ही. तुम्हाला सगळं माहिती आहे काय आहे, काय आहे ती सिमन कुठलं केन सिमनची गाय आहे ऑलरेडी 34 लिटर शूट केली गाय पहिल्या हा. काळात किती रुपयाला गाय भेटली पाहिजे ही बी काय कमी नाही गाय बन ही पण गाय तेवढ्याच मी सांगितलेलं पहिल्या किमतीला त्या एक किमतीला. लाख ही बी गाय दिली आम्ही 1.55 सॉरी 1.55 1.60 आम्ही वाटत चालली हा. आली दिली कसं पैसे राहणार आम्हाला दादा हा. 5-10 हजार कामावतून लाखानं कामावतून हा. पैशाचा काय विषय आहे? बरं. आणि कोण म्हणतात ना क्वालिटीचं बाप क्वालिटी ही हो. क्वालिटी जबरदस्त 40 आणि 40 लिटर दूध देणारा क्वालिटी नसते काय हा इथे कॅमेरात प्रत्यक्षात बघितल्यानंतर क्वालिटी तिची लक्षात येईल. कोण बी म्हणणार काय बी क्वालिटी ओरिजिनल हा. दाताला शिल्लक गे 35 लिटर दूध देणारी क्वालिटी नसते का हा. कुठली क्वालिटी असती बरोबर आहे. त्यानंतर ही पुढची ही गाय हा सगळ्या गायची तुम्हीच किंमत सांगायची मी ना सांगा एक नंबरची गाय 34 लिटर दूध किल्ली गाय दुसऱ्या हाताला गाय हे 1 महिन्याची कच्ची किती रुपयाला दिली पाहिजे 1.50 आसपास दिली पाहिजे. 1,50,000 रुपयाला दिली परफेक्ट म्हणजे आम्हाला थोडंफार कळायला लागलंय तुमच्या माझ्याकडे काय लागलं दुसरीकडे किती भेटते नाही ती दुसऱ्यांचं जाऊ द्या तुमचं नाही विषय हा आता सांगा 32-34 35 लिटर दूध किल्ली गाय ही हा. 1 नंबर क्वालिटीची गाय शेमी ओढणार कास एवढे बसा येत नाही गायला. ही दिली का द्यायची दिली गाय किती रुपये दिली पाहिजे ही 1,40,000 आसपास दिली 1,25,000 रुपये 1,25,000 ला दिली आणि ह्याला कोण म्हणत असेल ना की ब्रँड नाही द्या 12 सोडून जाऊन बरं. गप्पा म्हणा आता लोक म्हणते बाबा ह्यो युट्यूबवरच पुढे पुढे शेंडा आणतोय. मी एक माझा अंदाज सांगितलाय. युट्यूबर शेंड आणतोय काय तुम्हाला माहिती की किंमत किती आहे भेटणार किती रुपये देणार किती मी दुसरी काहीतरी काय दिलं व्यापार म्हणून कुठे दिलं काय व्यापार म्हणून मी बी काय देत नाही त्या पैशाला बरं. हो का? हा. आता हे ऑनलाईन इसारा पाठवला मला एकाने गायचा 1 नंबर क्वालिटीची गाय बेस्ट हे बी पहिल्या त्याला 32-34 लिटर खूप चाललेली गाय बरं. ती प्रत्यक्षात बघायला नव्हती इथं. नव्हती त्यांनी माझा विश्वास ठेवला मला 60,000 रुपये पाठवले त्यांनी इंग्लिश म्हणून व्हिडिओ बघत असतील आपली ती व्हिडिओ बघते ती हा. त्यांना म्हणतो गायची क्वालिटी बेस्ट क्वालिटी बॉडी स्ट्रक्चर नाथ खा हा. 1 नंबर त्यांनी गाय सिलेक्शन केली 2 टप्प्यात सांगितलं मला गाय आली 1.58 ला गाय 1.60 ला देऊन हिला 1.60 का बरं घेतलं गाय प्रत्येक गायची खरेदी दर वेगळा राहतो आपण एकदम घेतलेला नसते त्यात प्रत्येक गायची चॉईस वेगळी राहते गायचा बॉडी स्ट्रेंथ आहे की नाही तुम्ही बघा गाय बघताय ना तुम्ही. हो हो त्या गायत ह्या गायत काय फरक वाटला तुम्हाला मला सांगा हा बरोबर आहे. काय वाटला फरक काय इथे पैसे वाढून घ्यावं नाही बरोबर आहे की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत त्यामुळे Accuracy. हा अॅक्युरेसी दुसऱ्या त्याला गाय ब्रीड लेवल भारी 1 नंबर नॅशनल सिमनची गाय फेल न जाणारा म्हणजे ओरिजिनल पट्ट्यात कार्यक्रम बरं. एक आणखीन ती बी महिन्याची कच्ची बरोबर जसं पाहिजे तसं सगळं ब्रीड कॅरेक्टर घ्यायचं बरं. हिला किती दिवस शिल्लक आहे ती 1 महिना टायमिंग काय दूध करेल म्हणला ही त्यांनी सांगितलं आपलं 34 लिटर पण मी ज्यांना घेतली त्यांना सांगितलं की 25 ते 30 मध्ये फिट्ट बंद किती सांगणार त्या आवाज नाही त्याच्यापेक्षा काय विषय आता 2 शब्द जरा शेतकऱ्यांसाठी सांगा. काय बोला तुम्ही सांगा नाही तुमच्या याने सांगा तुम्ही शेतकऱ्या- सांगा विचारा मी बोलतो बरं आता गायांच्या दुधाचा दर कमी आहे शेतकऱ्याला खरोखर एवढ्या किमतीला गाय घेऊन परवडते का? आता मी जेवढ्या बेस्ट किंमत करायची तेवढी करून देते मी हा. गाय देते 25 आणि 30 आता राहिला आपण जे म्हणतो का नाही की 40 देतात का तर 40 देतात का नाही तुम्ही बघितलं तुम्ही प्रत्यक्ष बघितले की दूध देतात आहे. गाय 40 लिटर 35 लिटर दूध द्यायला वास्तविक आदर लावायला लागतो हा. हे तुम्ही पहिले समजा 20 लिटर दूध देणार गाय 80,000 रुपये विकली मी हा. तुम्हाला माहिती आहे दूध काढून 80-70,000 रुपये विकला गाय हो याच्यापेक्षा अजून काय स्वस्त विकणार हा, बरोबर त्यामुळे स्वस्त आणि मागचा विषय ना जशी क्वालिटी असेल तसं दर द्या पण मी आज बी सांगतो 2 लाखाची पुढची गाय मी विकली नाही एवढा टॉपचं काय विकून हा. पैसे कमाय मला येत नाहीत काय विषय पैसे कमवायचा नाही किंवा देण्याचा नाही मला जेवढं देता येईल शेतकऱ्यांसाठी तेवढं मी करतोय बरं. त्याच्यापेक्षा मी अजून ते काय करणार आहे दूध दर खालीवर राहतात ज्याला धंदा स्टेबलिंग करायचे लॉंग टाइम धंदा हिट करायचे त्यानंच गाय घ्याव्यात हा. ज्याला असं वाटतं की दर कमी झालाय जर वाढलाय मी गाय घेऊ का नको त्यांनी गाय घेऊ नका बरोबर आहे स्पष्ट नंबर ज्याला खरोखर फ्युचर बेस्टिक धंदा करायचे हा. बाबा दर 10 रुपये हो तरी मला तो धंदा सोडायचा नाही हा. कधी ना कधी येशील त्यानंच काय घ्यायला नाहीतर नका येऊ. बरोबर विषय आलाय हा क्वालिटी क्वालिटी विषय हा आमचा शेतकरी सांगतो मला विकासाचा गैरदूत केलं हा. समाधान लाख मला समाधान आहे हा. पैसे घेऊन काय समाधान भेटते म्हणजे आपली क्वालिटी शेतकऱ्याच्या दारातच हा. आज बी खाली पोट गाय आहे ते हा. है काय आहे कुठल्या गायचं पोटवर आहे मला सांग नाही नाही कुठली गाय टमक्यासारखी गोल दिसते नाही दिसत एक ही नाहीच ना हा. काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय नाही बरं. जे आहे ही कंडिशन वाढ दाखवून गाय आहे त्या हो. वेगळं काय नाही तुम्ही समोर व्हिडिओ बनवा या नाही, नाही. बघितले ते नाही, वाडा मी स्वतः बघितलं नाही सांगतोय असं काही वेगळं घातलेलं नाही मी त्यांना हा. हो. कुठली गायच्या कुंडीत काय आहे का बघा हो. वाड्याचं चारा आहे. सांगतोय जे आहे ते आहे
आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते घातलंय. हो. मला जे अशी आवडते की टाकल ती खाल्लं पाहिजे. नाही बरोबर आहे. पण नखरेला नको आपल्याला. नखरा करणारी वेळेस नको, कारण काय होते नखऱ्याचं डोक्याला ताप होतो लय. हा. दूध द्यायचे 5 लिटर वाढून तिचे 50 नखरे घ्यायला कोण सांगितलं. दूध 5 लिटर कमी देऊ द्या, पण आपलं व्यवस्थित देऊ द्या. नाही बरोबर. आजारी बिजारी पडले नाही पाहिजे. हा. ही पण सिमेंट एक नंबरची गाय. केवढी साईजची गाय. हो. काय आम्हाला मला आलेल्या किमतीत दिल्या काय, आलेल्या किमती 100 रुपये नाही घेतली. हा. आता परत म्हणणार कोण व्यापारी कमी किमतीत देतो. अरे हो. देतो भावा मी, खरं देते. माणसाचे मन राखून द्यावं लागते. काय गोष्टीत पैशात नाही. मी का म्हणत की 40-50 मला भेटलं मी देऊन टाकलं नसते. बर. आपली बुक सीमित आहे, हा. त्यामुळे मला परवडते. बर ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.